जेव्हापासून मला 7वा महिना लागला आहे ना, तेव्हापासून माझी पूर्ण बँडेज वाजली आहे. नमस्कार मंडळी, मी अंजली. सकाळी उठल्यावर नाश्ता काय बनवू ते सुचत नव्हतं. मग माझ्या हसबंडनी मेथीची भाजी आणली होती, तर मग मी मस्त पराठेच बनवायला घेतले. सर्वात आधी आपलं गव्हाचं पीठ घेतलं, त्यानंतर बेसन पीठ घेतलं, मग मिरची आणि त्याचं पेस्ट केलं होतं मी मिक्सरमध्ये काढून घेतलं, ते पण मस्त मिक्स करून घेतलं. मग मेथीची भाजी चांगली धुवून घेतली व मस्त वॉश करून घेतली आणि त्याला बारीक कट केलं. सर्वाला एकजीव करून मस्त पीठ भिजवलं आणि त्यानंतर मस्त पराठे बनवून घेतले. तर तुम्हाला काय सांगू, जेव्हापासून 7वा महिना लागला आहे ना, तेव्हापासून तर आणखीन थोडा त्रास वाढत चालला आहे माझी पाठ पण आता दुखायला लागली आहे. त्यानंतर माझे पाय पण दुखतात, पायात असे गोळे येतात. त्यानंतर पोटाचा आकार वाढत चालला आहे, त्यामुळे मला वाकायला पण त्रास होतो. तुमच्यासोबत पण असं होते का? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. पण त्यात एक माझं खूप चांगलं आहे, माझे जे हस्बंड आहे खूप केअरिंग आहे, माझ्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतात, तेच मला खूप चांगलं वाटतं. आता 7वा महिना आधा संपला पण आहे आणि काही दिवसात 8वा महिना पण लागणार आहे. दिवस इतके पटकन गेले काही समजलंच नाही. या सगळ्या छोट्या मोठ्या त्रासापेक्षा एक गोष्ट खूप मोठी आहे, माझ्या बाळाला भेटण्याची एक्साइटमेंट. ती मला खूप आनंद देते. आता ना फक्त मनात एकच विचार असतो, कधी तो दिवस येईल आणि मी माझ्या बाळाला पहिल्यांदा माझ्या हातात कधी घेईल. तो दिवस माझ्यासाठी खूप 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 म्हणजे खूप स्पेशल राहील. मी खूप आनंद राहील खूप जास्त. माझा 7वा महिन्याची प्रेग्नन्सी जर्नी आहे. तुमचाही 7वा महिना सुरू असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.